नौमि साकरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकलक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। कुण्डलिकावृतहरिश्री ज्ञानदेव महारुद्र महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे चित्तनाय नामी करिते व्यर्थ नामासी विन्मुख तु नर पापिया हरिवीण धावयान पवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मीक नामे तिनी लोक उद्धरती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग हरिपाठ ज्ञानोबरायांच्या हरिपाठ ग्रंथातील 10व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि या अभंगाचं बोलिले वाल्मिक काय पुराण प्रसिद्ध चरण चालू आहे बरं. आणि दर एकादशीला होणारा हे जे प्रवचन आहे त्यातलं हे अभंगावरती प्रवचन लक्षात नाही पण चरण ते चालू एवढं लक्षात की पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. पहिलं तर अभंगाचं चरण आहे की कसा समन्वय की काय ज्ञानदेव म्हणे याच्या पूर्वीचा अभंग 9वा सगुण हे ध्यान आणि नामपाठ मौन प्रपंच. नामपाठ मौन प्रपंचाचं मौन धरून नामपाठ करावा असा त्याचा खरा अर्थ आहे. आपण नाम घेतो पण प्रपंचाला सन्मुख राहते त्याच्या बाबतीत मौन धरीत नाही. सगळी बडबड प्रपंचाचीच असते आपली. नामाची बडबड कमी आणि प्रपंचाची बडबड जास्त. मौन धरणे हे मनाचं काम आहे. मौन धरणे कशाचं काम आहे आणि मनाचं काम आहे मौन धरणे. मग तुम्ही मनानं प्रपंचाविषयी मौन धरलं पाहिजे. मनात प्रपंच नाही आला पाहिजे आणि मग नाम घेतलं पाहिजे. म्हणून नाम पाठ मौन प्रपंचाचे. आणि मग असं नामाचं महत्व सांगत असताना ते म्हणले त्रिवेणी संगमी असं म्हणूय बघा ना कसं आहे ते उपक्रमामध्ये तसं ते उपसंहारामध्ये नामपाठ मौन प्रपंचाचे त्या अभंगाचा उपसंहार आहे. आणि शेवट उपक्रम आहे पुढच्या अभंगाचा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भरमे चित्त नाही नामे. हा तेच नाम प्रपंचाला विमुख होणे म्हणजे नामावर चित्त नसणे असा त्याचा अर्थ पुढे ज्ञानोबरायांनी केला की त्रिवेणी संगमावर जरी गेले आणि सगळा प्रपंचच डोसक्यात असेल वेणी माधव वेणी दान करणं उद्धाराचं लक्षण नाही. संसार वाढवण्याचं लक्षण नाही की उद्धाराचं लक्षण नाही. मी माझ्या सांगत्या लोकांना स्पष्ट सांगितलं करायचं त्याच्यानं करा. काही लोकांनी केले ना विषयांग लोकांनी केले पण जे विषयांग लोक नाहीत त्यांनी काय केलं नाही केले. वेणी माधवावर वेणी दान करणं हे संसार वाढवेल. जास्तीत जास्त हीच पत्नी तुम्हाला दुसऱ्या जन्मात मिळेल बायको मिळेल एवढं काही काम होते. वेणी माधवाला वेणी दान केल्यावर एवढं काम होते हे फत्ते होते.
पण जन्ममरण सुखच नाही आहे. जन्ममरण सुखाचे ढंग वेगळे. मग तुम्ही त्रिवेणी संगम आहे तिथं वेणी माधव आहे ना, मग वेणी माधवावर वेणी दान केली, बायकोची वेणी दान करायची नवऱ्यानं. इतके साहेब तुम्ही केली का? होती ना बायको? नाही मी म्हणल्यामुळे केली नसते. हा आणि ते केलं तर मग काय तीर्थयात्रा करून उद्धार होते रे? नाही. कसा होईल? व्यर्थ जाते ते नाम, संसारात जाते ते नाम. लक्षात आलं की नाही? त्रिवेणी संगमे नाना तीर्थभ्रमे आणि चित्त नाही नामी, मग काय उपयोग? प्रपंच वाढला ना, जन्मवरण वाढलं का राहिलं? इथं जन्मवरण संपविणं हे खरा परमार्थ आहे, आणि जन्मवरण वाढविणं हे प्रपंचच आहे ना, प्रपंचच आहे हे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पुढच्या अभंगात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आता त्या नामाची महती सांगत असताना, नामासे विमुख तो नर पापिया हरिवीन धावया न तुवे कोणी, तुला शेवटी अंतकाळाला किंवा मुक्त करणारा हरीशिवाय कोणी नाही बाबा, कोण धावून येणार तुला, असे माऊली म्हणून लागले. आणि मग त्या नामाची महती प्रमाण देऊन बोलतात. ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा प्रमाण देतात मागलच्या लोकांचं. ते मागलचे त्यांच्या पूर्वीचे लोक आहेत. वाल्मिक व्यास हे पूर्वीचे लोक आहेत. आणि कारण काय दोघंही त्यांना प्रमाणभूत आहेत. व्यास प्रमाणभूत आहेत, वाल्मिक ज्ञानोबरायांना प्रमाणभूत आहे, शंकराचार्य माऊलीला प्रमाणभूत. ठिकठिकाणी त्यांनी यांची पुढावी दिलेली आहेत. कोणाचे? व्यासाचे. व्यासाचा मागोवा घेतो आहे ना, भाष्यकाराचे. हो, मग व्यासाचा मागोवा घेतो म्हणजे प्रमाण कोणाचं दिलं? मागं सांगितलं तुम्हाला, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या पुणे द्वारकेचे राणे पांडवा, म्हणजे प्रमाण व्यासाचं. शंकराचार्य दिलं नाही काय? भाष्यकाराचे वाटप होतो, शंकराचार्यांचं प्रमाण दिलं. वाल्मिक मान्य ज्ञानोबा इथं आलंच वाल्मिकाचं वर्णन. पुराण प्रसिद्ध बोललेले प्रमाण आहे त्यांना, की हे वाल्मिक ऋषीनं सांगितलं बाबा, माझ्या पद्धत मी सांगत नाही. आदी कवी आहेत व्यास आणि वाल्मिक. आणि पुराण प्रसिद्ध जे बोलले तिथं पुराण प्रसिद्ध नाम जरी घेतलं नसेल त्या व्यासाचं तरी पुराण प्रसिद्ध कोण? व्यास. पुराण प्रसिद्ध व्यास आहे. म्हणजे पौराणिक खरा कोण? व्यास. 11 पुराण त्यांनी रचलेत आणि म्हणून व्यास प्रमाणभूत आहे. पुराण प्रसिद्ध व्यासाकडे बोट गेलं आणि बोललेले वाल्मिक हे वाल्मिकाकडे रामायणात बोट गेलं. आता त्या वाल्मिकाची महती तुम्हाला आणि सांगितली म्हणजे गती एकादशीला, की वाल्मिक आधी पापी होता आणि भगवंताचं नाम त्यानं 12 वर्षी घेतलं. किती? 12 वर्ष. अन्न पाण्याचा त्याग पूर्वक तेही सारखं अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण सारखं नाव घेतलं. वाल्मिकानं मंत्र सांगितला होता सोपा राम, आणि राम अक्षर हे सोप. राम म्हणायलाही सोपा, मिळवायलाही सोप. सगळ्यात बाबतीत त्याचं आचरणही सोप. त्याचं आचरण अनुकरणीय आहे. कोणाचं? राम. राम जसे वागले तसं वागायचं सोप, अवघड नाही. आणि चांगले आहे तसं जर आपण वागलो तर रामासारखं अनुकरण केलं तर मग रामराज्यच होईल सगळं. आणि मग काले वर्षितो पर्जन्या पृथ्वी सशी शालिनी देशव्यम क्षोभरहितो बघाय आणि ब्राह्मणा संत निर्भया असं होऊन जाईल. असं रामाचं आचरण आहे. रामाच्या आचरणाकडे बोट ठेवायला लागला. कुठंच राम आयुष्यात चुकले नाही. फक्त चुकले असेल तर ते वाळी मारीत असताना तेवढी त्यांच्याकडून आयुष्यातली चूक झालेली आहे. चूक झाली, ती चूक करावी लागली, ती करावी लागली. पाप्याचं निर्जलन करण्यासाठी करावी लागली. पेच पडला होता. पापी तर मारायचा आहे. कोण? वाळी. वाळी पापी आहे, नुसता पापी नाही बरं काय. कसं आहे, कन्यागमनाचं पाप आहे. कन्यागमन म्हणजे धाकट्या भावाची बायको कन्येसारखी, मुलीसारखी, आणि मुलीचा संभोग घेणं महापाप. मुलीचा संभोग घेणं चांगलं नाही. आणि त्यानं ते धाकट्या भाऊ देतात समागम केलं, भाऊ जिवंत असताना, म्हणून त्याला ते पाप लागलं. कोणाला? वाळीला. मग असा पाप इथं मारायचा आहे. आणि त्याच्या गळ्यात माळे कश्यप दत्त वळत माळा इंद्रानं दिली त्या वाळीला, आणि कश्यपाचं वरदान आहे त्या माळीला. समोर गेलं तर कोणताही शत्रू विन्मुख होईल ती माळ पाहिल्यावर.
मग वालीला समोरासमोर मारणं गरजेचं होतं, मारायला हरकत नव्हतं. का? पक्षपात आहे. सुग्रीव त्यांचा शरणागत आहे आणि सुग्रीव शरणागत असल्यामुळं, त्यांना शरण आल्यामुळं शरणागताचं रक्षण करणं, पारिपत्य करणं हे ते भगवंताचं काम आहे, नाही कोणाचंही काम आहे. तुमचा दोस्त आहे ना, आणि त्या दोस्ताच्या काय साठी त्याच्या शत्रूला मारणं आवश्यक आहे, बरोबर आहे. पण समोर मारावं की विनमुख मारावं? समोर. मग समोर मारलं नाही, विनमुख मारलं. मग विनमुख मारलं तर का मारलं? कश्यपाची वरदायिनी माळा गळ्यात होती, ती जर मी त्याला सन्मुख मारू तर त्या माळेचा अवमान होईल. रामाच्या वरतच होता ते, त्याच्याबद्दल वाद नाही. पण कश्यपानं वरदान दिलंय की सन्मुख शत्रू कोणी आला तर तो प्राणांतमुख होईल. मग आपण देव जरी असलो तर त्या ऋषीच्या वचनाला, संताच्या वचनाला मान द्यावा लागेल. त्याच्या वचनाला बाद नाही आला पाहिजे. आपण थोडं पापात गेलो तर हरकत नाही, हे आता पापच होणार आहे. विनमुख मारणं काय पाप आहे, ते थोडं पाप होईल, पण ते पुण्य मोठे. कोण्या संताचा अपमान करू नये. कश्यपासारख्या महात्म्याचा अपमान आपण कसा करावा असं मनात वाटलं, आणि मनात वाटून खापर स्वतः फोडून घेतलं देवानं. कोणी? मलाच लोक वाकून लावते ते लावले, पण कश्यपाचा तर अपमान होणार नाही ना, म्हणून विनमुख मारलं. कोणला? वाली. आणि मग ती वाली मन लागली खाली पडल्यावर. रामायणामध्ये आपल्या भावार्थाला बोललाय ते, अरे 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 मला बाण लागला, मी पडलो, मला मरणाचं दुःख नाही, मी मेलो हे दुःख नाही, मला अंगात एकुलता एक आहे ओढला आणि त्याची माझी ताटा तुटली हेही दुःख नाही, माझी बायको तारा तिचं दुःख नाही, मला माझं राज्य गेलं याचं दुःख नाही. हे कोणतं दुःख नाही, दुःख ते वाटलं मला. तुझ्यासारखा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आणि त्यानं पाप करावं, विनमुख मारावं, हे मला पाप. आणि ह्या सुग्रीवासाठी माझा भाऊ सुग्रीव वैरी ते तुझा दोस्त झाला, त्या दोस्तानं तुला ह्या नरकात घातलं. हे पाप तुला लागलं राम, हे भोगावं लागेल असं वाली म्हणून लागलं. हो, सन्मुख मारला असतंच तरी पुरुषार्थ म्हणत होतो. पाठीमागून बाण आणला कोणता पुरुषार्थ केला? टाटिका मारली, सुभाव मारला, असं मिळाले, हे मोठी मोठी मारली, आणि सगळ्याला तू मारशील त्याच्याबद्दल वाद नाही, पण हे तू पाप केलंस रामा असा वाली बोलला. त्यावेळेला ते वालीचं बोलणं बुजविण्यासाठी रामानं थोडा पर्याय मार्ग सांगितला, किंवा तो वाली म्हणायला असे बरोबर आहे, आज तुला पाप आणि पुण्य कळाले. पाप कशाला म्हणते, पुण्य कशाला म्हणते हे तुला आता कळालं, की मी विनमुख मारलं हे तुला, मला पाप लागलं हे तुला कळालं. पण कवा कळालं? माझा बाण लागले. आधी अक्कल मातीत गेली का रे? सुग्रीवाचं राज्य असू द्या, अर्ध त्याचं नाही, तुझंच राज्य आहे, ठीक आहे, पण त्याची बायको तो काहीच काढली होती. धाकट्या भावाची बायको लेकीसारखी असते ना, त्याच्यावर हात का घातला असतो? म्हणजे तू स्वतः पापी खतेला, धाकट्या भावाची बायको लेकीसारखी तू तिच्याशी संसार केला, ते पाप तुला नाही वाटलं त्यावेळेला, आणि आज माझं बाण विनमुख मारला हे पाप वाटायला नाही का? हो, मग हे पाप तुला कळायलंय आता बाण लागल्यामुळे. पहिली कवडीची अक्कल नव्हती तुला, असं रामानं बोलल्यावर खरंच त्याला पटलं बी आणि त्याला ते मान्य केलं. म्हणजे रामाच्या आयुष्यातली पहिली एक बोलून चालून एवढी चूक झाली, आणि ती चूक करावी लागली. मजबुरी, काय काय वेळेला मजबूर असतो माणूस, काय मजबुरीनं काय काय गोष्टी कराव्या लागतात, केल्या रामानं. नाहीतर रामाचं वागणं सरळ, नाव सरळ, त्याचं आचरण करणं सरळ, पण कृष्ण नावाचं इतकं काही सोपं नाही. कृष्ण नाव उच्चार करायला अवघड. बरेच लोक कृष्ण कृष्णच म्हणतात ना, कृष्ण कृष्ण असं म्हणतात, ते उकारात्मक रेप आहे काही, आणि उकारात्मक रेप असल्यामुळं कृष्ण असला असं आलं पाहिजे. कृष्ण कृष्ण नाही बरं, कृष्ण. आणि ते उच्चारायला अवघड, लिहायला सुद्धा अवघड. बर, त्याचं आचरण करणं ते नाही जमणार. 16,000 बायका बघून ब्रह्मचर्य टिकविणं आपल्याला जमतंय होय? नाही जमत. म्हणजे त्याच्यासारखं वागणं तुम्हाला होणार नाही. असं कृष्णाचं आचरण आहे, आणि रामाचं आचरण सोपं आहे, म्हणून रामाचं नाव फार सोपं आहे.
वाल्मिकाला सांगितलं. कोणी? नारद. सोपं नाव आहे म्हणजे रा आणि आणि राम म्हणतो तर त्याला ते मारा मारा सवय लागल्यामुळे मारा आणि मारा म्हणला पण उलटा जापो सुलट झाला. ज्ञान आली कमी नाम प्रतापो आणि भैव शुद्ध होई उलटा जप. उलटा जप शुद्ध झाला आणि 12 वर्ष आणि त्या नामाचा जप केल्यावर सगळं पाप खलास. तृणाग्नी मेळे ते नामे केले त्याचं काहीही पाप शिल्लक राहिलं ना. निष्पाप झाला वाल्मिक 12 वर्षानंतर. आणि मग तिथं वाल्मिक आले 12 वर्षानंतर हुडकायला त्या जंगलामध्ये. म्हणजे वाल दंडकारण्य जंगल होतं तिथून रस्ता होता त्या दंडकारण्यातून. आणि तिथं आले मुद्दा म्हणले आपला शिष्य इथं बसवलेला आहे जप करायला. ते कुठं असेल ते पाहू. आणि मग ते दिसना गेला. इकडं तिकडं कुठं दिसायला ते नुसते आस्थी राहिल्या होत्या हालत. मांस काय राहिलं नव्हतं त्याचं. सगळं मांस आटून. आणि तुम्ही म्हणता कसा वाचला? अस्थिमय प्राण होते जुन्या काळातले प्राण अस्थिमय. हाड राहिले तरी प्राण राहत होता. आज प्राण अन्नमय. कलियुगात प्राण अन्न नाही खाल्लं तुम्ही वाचू शकत नाही. हा मला वाटतं काहीतरी सांगितलं शास्त्रामध्ये 21 दिवस वाचत आहे. किती? 21 दिवस. आजपासून सोडून दिलं अन्न खायचं. अन्न पाण्यात एक जण त्याग केला ना. अन्न पाण्यात त्याग करूनच ते हे ठेवला. आमच्या गावात बिघड होतं ते काहीतरी त्याग संसाराच्या त्याग. ते संसाराचा त्याग आणि विनोबा भाव्यानं त्याग केला. गोहत्येसाठी. तुम्हाला प्रसिद्ध माहित असेल का? विनोबा भावे राष्ट्रीय संत. विनोबा नाही का माहिती? विनोबा भावेनं मला वाटते भूदान यज्ञ केला. त्यानं काय कोणाकडून हिसकाटून जमिनी घेतल्या नाही का? घेतले नाही. सगळ्या भारतात भ्रमण केले. विनोबा भावे गांधीजीचा शिष्य होता आणि मोठा आचरणाला चांगला होता. विनोबा भावे म्हणजे विनोबा भावेच होता. त्याला कुठं तुम्ही कलंक लावायचा नाही. बोट करायचं नाही विनोबा भावे. वाकडं लावायचं नाही. इतका वागाय चांगली होती विनोबा भावे. महात्मा आत्ता गेले ते. मला वाटते जास्तीत जास्त जाऊन त्यांना एक गृहीत धरा 40 वर्ष झाले. किती? 40. आमच्या शेतात एक कोणीतरी खुनी माणूस आहे. खुनी कारखान्याच्या पलीकडून शेतो हे कारखाना नाही का त्याच्या पलीकडे हे सायकडा त्याच्या पलीकडून आमचे शेत शिवाय. आणि त्याचे कडीला सायकडच्या कोणी येत नव्हतं. ते फोन करून आला काहीतरी मोठं काम प्रकरण करून आला होता आणि तिथे राहत होता. येड्यावानी मी त्याला कळू दिलं नाही. मी फोन केल्यानं ते येड्यावानी करायचं. उगत ते वडायच्या काळ्यात मोडायच्या. आणि आमच्या आऊतकरी जेव्हा बसले खालूच यायचं जवळ येऊन बसायचं. मग याला जायचं यानं भाकर तुकडा तितकं तुला जायचं. बोललं तर बोलायचं नाही. नाव सांगायचं नाही. गाव कोण सांगायचं नाही. शान ते याला नव्हता असं शानच होता. ते पुन्हा कळालं त्याचे दिवस संपले. ते काही दिवस मला कोणी माणूस नाही गवसाला की पुन्हा मुक्त होते ना त्या शिक्षेतून म्हणते तो. तर ते काही दिवस राहिला होता म्हणून मिरवटच्या माळावर. ते मिरवट म्हणलं केदारी बाबाचा डोंगर आहे ना त्या डोंगरावर ते लोक पुन्हा सांगू लागले बाबा म्हणजे इथंच होता. ते डोंगरावर त्या मंदिर आहे केदारी बाबाचं. तुम्ही पाहिलाच काय त्या मंदिरावर एक घुमट आहे वरी. लोकनायकची जागा आहे काय माहिती का नाही का? नाही. आता तर सभा मंडप टाकला आहे की तिथे झाड झालं घेतो. पहिलं ते कुडं घेऊन सत्य करीत होते. कुडं घ्यायचा हिवाळ्यातला सप्ता करायचा किंवा उकळी करायला. हो आणि भाजी भाकरी खायला त्या डोंगरावर सोबते. आताही वाटत ना मग ते आपल्या मारुतीच्या सत्याला त्याचा कृतयुग आहे ते आणि आपलं कलियुग आहे. कलियुगात तर त्या युगाचा फरक पडतो. म्हणून आपल्याला एक टाइम कवायना जेवणं गरजेचं आहे. जेवावं लागते. नाही जेवल्यावर आपण मरून जाऊ. वाल्मिक जगला आणि वाल्मिकाला कसं होत केलं तर वारुळातून डोळे चमकले. तिथून ध्वनी आला राम राम आणि ते वारुळ एकल केलं म्हणून त्याचं नाव आहे पडले वाल्मिक म्हणतात. त्याला टेकाळा असतं नाही आपलं टेकाळाचं नाव आहे. आपले बापूजी आले तेव्हा एक प्रश्न घेऊन बापूजी पांडोळे आवडगाव काय प्रश्न शेवट अमृतातले कोणते त्याला कळना गेले टिपून घेत होते आणि टिपून घेऊन बघा ही नाही भाऊ काय हो
जे कळना गेलं ग्रंथात बापूसाहेबाला त्या रामकृष्ण महाराजाला तर ते टिपून टाकायचे आणि पुन्हा सगळे एकटाच पाळा आणायचं आणि कधीतरी यायचं मुक्कामाला येऊ काम आहेत का घरी आणि मग असं आणि मग मुक्कामाला यायची नाही त्याला जेवण खावं आणि मग संध्याकाळी हे प्रश्न उत्तरी मग त्याचे शिवलामृताचा एक प्रश्न आहे बरं काय जे भगवंताचं नाम ऐकत नाही महादेवाचं महादेव म्हणजे राम राम म्हणजे महादेव शिवलामृतात वर्ण नाही भगवान शंकराच्या नामाला विन्मुख आहे ज्याचे त्याचे कान नाही तयाचे बरं काय तयाचे वल्मिकवत सर्वण असं ते प्रश्न तिथे असं म्हण वल्मिकवत आहे का बघा आता कर्ण तयाचे वल्मिकवत कर्ण आहे का आता शिवलामृतात बघा आता बी तुकडा आहे हात पाय शाखा होत वा शाखा होत जाणं वा नात्र हुशार शिवलामृत वाचता काय चालू आहे गावात हा मग तर जमलंच मग त्याच्यामधला प्रश्न आहे की वल्मिकवत कर्ण मग ते प्रश्न मग मला म्हणजे वल्मिकवत कर्ण म्हणजे वल्मिकासारखे का नाहीत पण वल्मिक कशाला म्हणतात की मला कळलं बापूजी मला बापूजी वल्मिक म्हणजे वाळू त्याकडे असं मग याने गेलं हेवाळ वेगळी वगैरे त्याकडं ते छिद्र 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 असतात ना त्याचं नाव आहे वल्मिक वल्मिक म्हणजे वारुळ वारुळ मराठी भाषा आहे आणि वल्मिक संस्कृत भाषा आहे वल्मिक त्याला म्हणतात आता कळलं मला आता ऐका वाल्मिकाचं नाव वाल्मिक नाही वाल्मिकाचं नाव वाल्मिक त्याच्याहून पडलं वल्मिकातून निघाला कशातून त्या वारुळ चढण ते 12 वर्ष म्हणल्यावर त्या काढून घेईन अंगण रे हळद राहिली होती फक्त मला सापडा तरी थोडी चालू आहे त्याचा प्राण तसाच तसा आहे मधातून राम राम आणि ते वरी चढलं वारुळ ते दिसलाच नाही महाराज आणि ते मग बाजूला केला ते माकुड कोणी नारदानं ते कष्ट करून बाजूला केलं तर हे उडा पडला मस्तक हात ठेवून शक्तिपात केला आणि शक्तिपात केल्यावर आणि मग सांगितलं जाय आता उठ उठ आता तू तेजोमय होशील तिथून पुढे अन्न सेवन कर फलाहार घे नाही शाकाहार खा तुझं सगळं पाप शालन झालं वाल्मिका आता तू पुण्यवान झाला आणि तुझ्या मुखातून अनागत भाष्य राम कथा तयार होती वरदान देऊन टाकलं कोणी नारदाचा शिष्य बर काय नारदाला 4 शिष्य एक वाल्मिक पहिला व्यास ध्रुववाद आणि भक्त प्रल्हाद 4 शिष्य मेन आहे भक्त प्रल्हाद एक शिष्य त्यांचाच आहे ध्रुववाद त्यांचाच आहे व्यास ऋषी त्यांचे शिष्य आहे आणि वाल्मिक पहिला शिष्य वाल्मिक त्याच्या मस्तकावर हात ठेवला त्याला कृतार्थ केलं आणि वरदान देऊन टाकलं तो रामकथा तयार तुझ्या मुखातून अनागत होईल राम जन्माच्या अगोदर असं वर्णन दिलं आणि तिथून वाल्मिक दंड काढण्यातून उठला आपल्या ह्या जंगलातून महाराष्ट्रातून आणि उत्तर प्रदेशात गेला आणि उत्तर प्रदेशात गेल्यावर त्याला सांगितलं होतं ना नारदानं अरे अयोध्येत दशरथ पुत्र या त्याचं नाव राम असे ते भगवान विष्णू परमात्माच असे म्हणजे भगवान विष्णू राम या नावानं अवतार घेईल दशरथाच्या पोटी अयोध्या प्रांत कळलं आणि ते आता ज्याला माहित होतं नारदाच्या मुखातून त्यानं ऐकलं तर आणि म्हणूनच त्या प्रांतात पुण्यभूमी समजून गेला आणि तिथं तमसा नावाची नदी वाहते आता अयोध्येच्या शिवाराच्या बाजूला आता आपल्याला रात्री गेली ती नदी कळली नाही प्रयागराज लागलं पहिल्यानं अयोध्येला गेलतो तुम्ही आपण कसे गेलतो अयोध्येला आधी गेलो आधी काशीला गेलतो हा मग तसं नाही आम्ही पहिल्यानं अयोध्येहून प्रयागहून पुढे गेलतो नाही पहिल्यानं अयोध्येला आणि पुन्हा गेलो काशी पहिल्या यात्रेच्या वेळची गोष्ट आहे बरं हा सप्ताह केलता अयोध्येला केलता नाही का अयोध्ये सप्ताह 7 दिवस पहिला सुरता बाहेरल्या राष्ट्राचा पहिला सप्ताह आहे दादा होते कोटाळची लोक होती बकळ लोक होते हा सगळे होते हे आणि तिथं सप्ताह केलता 7 दिवस अयोध्येत आणि गुजराती भवन कुठं गुजराती भवन आणि ते गुजराती भवनाला सप्ताह केला भागवत संपलं आमचं की नाही रामकथा ठेवली होती रामायण संपलं की आम्ही दोघांना मी यायचं आठवत बसून आणि घाटाला
दिवस माळता अयोध्येचा झाड मांडलेला शरीर होता नाही का, मस्त उगा दिवस माळता करवायचं, ते माकडं पाकडं यायची, कोणी बोला यायची. त्यावेळेस तिथे एक पोर घेऊन म्हणलं होतं हे घ्या म्हणलं होतं ना. एक पोर घालता आम्ही ती तमसा नदीच्या काठावर ह्या वाल्मिकाचा आश्रम कवा शुद्ध झाल्यावर त्या काठावर राहायचे, तमसेचं स्नान करायचं, जपजाप्य करायचा, भगवंताचं चिंतन. मग माझ्या मुखातून रामकथा होईल की पसरेल असं म्हणले होते वाल्मिक माझे गुरु. ते आणखीन गोष्ट अंमलात आली असं मला खेद वाटायचं त्यांच्या मनाला. कुठं शाळेत गेल्या काही महाराज तर नाही कळलं. आणि मग मला खेद वाटायचा. एके दिवशी सहज गेले स्नानाला चालले, ते क्रोंच आणि क्रोंची पाखर, क्रोंच पाखरू आणि क्रोंची नरमादी ते काठावर पाणी प्यायला आले. ते पाणी पिलं तेवढ्या ते आंघोळीला गेले, त्या आंघोळीला. आणि मग आंघोळ करता करता ते पाखरू आणि ते पक्षी म्हणजे नरमादी मैथून करू लागले. लक्षात आलं. त्यानं पाणी पिलं आणि ते मैथून करू लागले. तेवढ्यात एक शिकारी आला, पारधी टपूनच होता. आणि त्या पारध्यानं बाण कानाडीपर्यंत ओढला, ठाकून गाऊन बाण मारला. बाण मारल्याबरोबर त्याच्यातला नर पाखरू मेल. खाली होती मादी आणि वरी चढलेला नर, आणि ते मैथून करू लागले. आणि त्या मैथूनच्या वेळेतच ह्यानं बाण हाणला. आणि त्या बाण हाणल्याबरोबर त्या पाखराला लागला. ते पाखरू पडलं, मेल. एक पाखरू मेलं नर. मग मादी रडू लागली. त्याची बायको ती आरडू लागली आणि ती पारध्यानं मान तेवढ्यात वाल्मिकानं बघितलं. पारध्यानं बाण हाणलेला पाखरू मेले. ती बाई आणि त्याची बायको रडायली, ती क्रोंची. म्हणून वाल्मिकाला थोडासा राग आला आणि त्या पारध्याला शाप दिला. रामायणाच्या सगळ्या अगोदरचा तो श्लोक आहे. अनुष्टुप छंद आहे, कमी अक्षराचा असतो, अनुष्टुप म्हणजे लहान. तर ते श्लोक तयार झाला मुखातून सहजच. काय तो वाल्मिक म्हणले बरं, हो मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समा एक क्रोंच मिथुनात एकमवधी काम मोहितम. काय म्हणले वाल्मिक त्याला, त्या पारध्याला बरं काय, मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती समा. तुझी प्रतिष्ठा शाश्वत गेली. हे पारध्या, निषाद नाम पारधी, मा निषाद प्रतिष्ठाम त्वमगम शाश्वती. तुझी सगळी प्रतिष्ठा इथून मागची मातीत गेली. शाप देऊन टाकला वाल्मिक. अरे एक क्रोंच मिथुनात किंवा एकमवधी काममोही. हे क्रोंची मैथून करू लागले. याच्यातला एकच तो मारलास. हे काम मोहित होता. कसा होता ते पाखरू? काम मोहित होत. आणि काम मोहिताला मारणं गुन्हा आहे. लक्षात आलं का? आणि ते तू मारलास त्याचं पाप तुला भोगावं लागल. असं वाल्मिकाच्या मुखातून शापवाणी बदलली. आणि तिथून पुढे मग रामकथा. हे श्लोक आहे सर्व रामायणाच्या अगोदर. एवढा श्लोक त्यांच्या मुखातून प्रसवला. आणि मग घरदारे आंघोळ करून बस कसं मनातून निर्माण झालं. आपोआप श्लोक तयार होऊ लागले, आपोआप. हा, आणि एक नाही, दोन नाही, 100 कोटी. किती? 100 कोटी. अनागत भाष्य. राम जन्माच्या अगोदर रामायण मुखातून निर्माण झालं. कोणाच्या? वाल्मिकाच्या. हा, केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली घन आणि केले रामायण रामायण. हो, तुकाराम महाराज म्हणले कोळ्याची कीर्ती मोठी वाढली आणि राम जन्माच्या अगोदर रामायण केलं त्यांनी. आणि असं रामायण गोड ग्रंथ केला त्यांनी महाराज. हो, म्हणून याच्यानंतर तर दुसरं रामायण एक मूळ रामायण. कोणतं रामायण? मूळ रामायण. नंतर वाल्मिकाच्या नंतर शेकड्यांची झाली. पण नंतर वाल्मिकाच्या रामायणाला झाली 100 कोटी रामायण वाल्मिकाचं. त्यापैकी 33 कोटी, 33 लाख, 33,000, 3333 हे वाटणीला मूर्ती लोकांना. हे तुम्हाला तर मान्य आहे. होय बाबराव मामा? किती आलं? 33 कोटी, 33 हा. लाख, हा. 33,000, हा. 33.
आणि तेहतीस आणि पुन्हा 10 अक्षर. बरोबर आहे की नाही? हा हे नाही का बरोबर आहे का? कसं? हा? 32 अक्षराचा श्लोक होता व्रतछंद आणि मग ते होता तर त्याच्यातले ते 10 आले मग 2 राहिले. आता लोक वाटणीला किती? स्वर्गातला 1 जण, पाताळचा 1 जण, मृत्यू लोकातला 1, माणसं 3 आहेत वाटणीला. महादेव मा पाळ्या आणि ते म्हातारा डोसके बा दिसायला भोळा असायला हुशार. ते म्हणणार त्या मापाळ्याला तुम्ही माझ्याकडे भांडण आणलंय गड्या, मी समान वाटणी करून देईल. भांडू लागले ना. रामायण झाल्यावर वाल्मिकांना रामायण केलं 100 कोटी. त्याच्याबद्दल मग ते भांडण झालं तयार. भांडण तयार कसं झालं? स्वर्गात येऊन लागले आमचं रामायण की विष्णू परमात्मा आमच्या गावचा आहे का कुठला आहे? आमचा आहे, स्वर्गातला आहे. आणि त्यानं मृत्यू लोकांना जाऊन राम हे मनुष्य अवतार धारण करून नाट्य करून आणि हे केलं तर खरं मग रामायण आमचं. पाताळातले म्हणले बोलू नका म्हणले, तुमचा जरी स्वर्गात असेल तर आमच्या पाताळात म्हणले त्याच्यावर झोपत नाही का विष्णू? 4 महिने रामायण खरं आमचं आहे. या दोघांचे भांडण झाले. ते तिसरा उठला मृत्यू लोकातला माणूस. ते म्हणला तुम्ही दोघंही लबाड आहेत. पाताळातला विष्णू झोपाय असो का वैकुंठात जागरण करू, आम्हाला घेणं देणं. त्या विष्णूनं येऊन चरित्र कुठे केले? मृत्यू लोकात. आणि मग मृत्यू लोकात चरित्र केल्यामुळे रामायण कोणाचं? आमचं आहे. मृत्यू लोकाच्या माणसायचं जमणार नाही, आम्ही देणार नाही तुम्हाला. मग भांडणं मग कोर्टात भांडण टाक. मग ते नाही म्हणलं ते न्यायाधीशाकडे जावं लागते तुम्हाला. न्यायाधीश मेन कोण? महादेव. त्याच्याकडे जा आणि भांडण ते मिटविते. ते न्यायाधीश सांगते ते ऐक. तिथे गेल्यावर मग तिथे महादेव म्हणले तुम्ही माणसाकडे 3 भाऊ भाऊ. राम कथा आहे म्हणजे 100 कोटी. मला आवडा निवड करता येत नाही. नियमाप्रमाणे विष्णू खरा मूळ वैकुंठीचा आहे. स्वर्गातला हक्क आहे. पाताळात 4 महिने झोपत असल्यामुळे त्याचा बी हक्क आणि तुमच्या जेवण चरित्र केले म्हणून तुमचा बी हक्क आहे. मग खरं तर नियमाप्रमाणे ते 3 हिस्से होते. गुन्हाने घ्यायच्या ते घ्या नाही तिकडे झगडे घेत बस. ते म्हणजे बाबा भांडण केल्यापेक्षा द्यावा तू टाका भेटू दे नाही भेटू. मग काय नाही म्हणले 100 कोटी 33 कोटी 33 कोटी 33 कोटी. आता किती राहिले? 1 कोटी. 1 कोटीला किती होते? लाख 100 लाख. मग 33 लाख 33 लाख 33 लाख किती राहिले? 1 लाख. 1 लाख श्लोक राहिले. त्याच्यातून म्हणले आता किती द्यायचे? तर काय 33,000 33,000 33,000 असं द्यावं लागेल ना. मग किती गेले? 99,000 गेले. राहिले किती? 1,000. मग 1,000 गेल्यावर पुन्हा त्याच्यातले 1,000 300 गेले. किती गेले? 900 गेले. राहिले किती श्लोक? 100 श्लोक राहिले. मग त्याच्यातले 33 गेले. 99 गेले ना. आता किती श्लोक राहिले? 1च. त्याचे अक्षर मोजले. वाटायला हुशार. तंतोतंत देणार म्हणून आम्ही कमी जास्त देणार नाही कोणाला. अक्षर किती आहेत म्हणजे 32. किती? 32. आता तुम्ही भाऊ किती आहे? 3 बरोबर आहे. मग 3 भावाला वाटणी जाण्यासाठी हे 10 घ्या. आता म्हणजे तुम्हाला 10 मिळाले. हो राहिले 2 आणि लोक 3 आहेत. याच्यात काय कापाकापी करावं का? आणि एवढी वाटणी करून दिली त्या मापाड्याला राहू द्या 2. मापाडी हुशार ते ना. मी मला नियम कधी काढून घेतलं कोणतं? रा आणि 2 अक्षर ठेवून घेतले मापाड्यानं महाराज का. आणि त्या अक्षरावर त्याचं जीवनाचं सार्थक झालं. कोणाच्या? त्या रामनामामुळं महादेवाच्या जीवनाचं सार्थक झालं. लक्षात ठेवा. भगवान शंकर जे पदवीला चढले कोणामुळं? रामनामामुळं. पण भगवान शंकर सतत राम जप करतात बरं असे महादेव. आणि असं नाम आहे भगवंताचं. आणि त्याची महती वाल्मिकानं रामायणात ठिकठिकाणी गोवली आहे. कशाची? रामनामाची. म्हणून ते पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिकी. तर नामे 3 लोक उत्तर. भगवंताच्या नामामुळं रामनामामुळं
त्रिलोकाचा उद्धार होऊन जाईल असं भगवंताचं नाम आहे. इतकं महत्वाचं आहे. म्हणून तर एक कथा परिषदा रामायण पूर्वजे उद्धरती दान पूर्वजांचे नवल कोण उद्धरे संपूर्ण त्रिजगताचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. असं राम नाम आहे. असं महत्वाचं आहे. आता त्यांनी एक श्लोक प्रश्न भरत आला काय तितक्या लांब असला तू इकडे त्यांना काय म्हण केला की मिटवायचं. 3 गुण महत्वाचे असं म्हणलो ना तुम्हाला. कोण्या प्रवचनावर गेल्यावर काय म्हणलो का त्याच्या अगोदरच्या म्हणलो. बर कलियुगात 3 गुण महत्वाचे म्हणून कली चांगला आहे नाही तर कली बेकार. मग 3 गुण कोणते चांगले त्याचे कोणते मनानं वाईट चिंतलं तरी पाप लागत नाही. एक बरोबर आहे. हा दुसरं भगवंताच्या नामस्मरणानं उद्धार. नामस्मरणानं दुसरी साधना कलियुगात करण्याची गरज असं म्हणलो. बरोबर आहे. एक हे गुण म्हणजे भगवंताच्या नामानंच उद्धार होते. सोपं साधन आहे कलियुगात. मानसिक पाप लागत नाही आणि मनाने केलेलं पाप लागत नाही. 2 आणि 3.5 घटकेत भगवंताची प्राप्ती करणाऱ्याला होऊ शकते. हे कलियुगाचे 3 काय गुण आहेत. आणि 3 गुण असल्यामुळं ते बी बिचारा चांगलाच आहे म्हणून परीक्षितीनं त्याला जीवन सोडलं. त्याचे गुण ओळखून कोणाचे कलियुगाचे असं तुम्हाला मी म्हणलो. तर हे कुठेतरी म्हणलं राम आहे का आलाय का राम येऊन गेले येऊन मन संकल्पाची पापे तर न जाती तीर्थाच्या बापे. हा मन संकल्पाची पापे हा असं म्हणले. मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाचे बापे असं न म्हणले. मग हे कसं काय तर ते मानिका पुन्हा नारवाडीचा होता म्हणजे ऐकायला आहे काय मानिका नाही म्हणले मानिका पशी चर्चा निघाली. मग ते म्हणला की महाराज असं म्हणले का आता म्हणून राहिला मानिका बी. आता ते एक सांगतो तुम्हाला. मनसंकल्पाची पापे तीर्थाच्या पापानं जात नाहीत असे नाथ महाराज म्हणले. बरोबर आहे. आणि इथं मी म्हणलो मनाचं मानसिक पाप लागत नाही. त्याचा अर्थ आहे मानसिक पाप खरंच कृतीत आलं तरच लागते कलियुगात नाहीतर ते लागत नाही. आणि कृतीत आल्यास लागल्याशिवाय आणि कृतीत जर नाही आलं नुसतं मनानं पाप केलं तर लागत नाही. अजिबातच लागत नाही महाराज. आता उदाहरणार्थ बरेच लोक दुसऱ्याचं वाटोळ चिंतन करतात की नाही. तपी सुद्धा महाराज लोक सुद्धा महाराज लोक तपीत हे सुद्धा लोकांचं वाटोळ चिंतन करतात दुसऱ्या महाराजाच्या नियमाबद्दल त्याच्याबद्दल ज्याचा नियम मिळू नये येणं केलं प्रकारेनं त्याची इन्सलाह खराब व्हावी म्हणे समोरच्या महाराजाची असं काही मनातून काही चिंतन यांच्या करतात. काय मानसिक पाप. पण यांच्या मनात आल्यामुळं किंवा यांच्या वाणीतून गेल्यामुळं खरं होतंय का. यांनी एखादा शाप बी दिला कोणला आता त्या महाराजांना तर ते शाप लागू शकते का नाही. मग शाप लागत नसेल समोरच्याचं वाटलोच काय होत नसेल तर पाप लागायचा प्रश्न कुठे राहिला. अरे मनसंकल्पाची पापे जे म्हणले नाथ महाराज ना तर मनसंकल्प कृत्यपूर्वक. कारण काय 2 पद्धती मनाचे संकल्प आणि त्याला कृती. त्याला काय कृती. मनाचे संकल्प बर काय आणि अकृती नुसते बिनकृतीचे त्याचा काही फायदा नाही. तुम्ही कितीही वाईट चिंतन करा नुसतं वाईट चिंतन केल्यामुळं आणि पापाचा काही संबंध येत नाही. तेवढं काय पापाचा संबंध पाप लागत नाही लक्षात आलं की नाही. आणि कृतीत जर आणलं तर ते होते. म्हणूनच म्हणले ज्ञानेश्वर महाराज की आवळे तेवर टिकी रीती आधी मनवणीची उठी मग वाचे तिथी कराशी. म्हणून नाथ महाराजांनी संतांनी काय सांगितलंय की तुम्ही जरी मनात आलं तर ते कृतीत येऊ देऊ नका.
कोणी एखाद्या चांगल्या बाईवर तुमचं मन केलं, लक्षात आलं का? तर सुट्टी मनात येऊ द्या पाप, पण शरीरात तरी येऊ देऊ, सांभाळा त्याला. हे सांभाळलं तर तुम्ही निष्पापच होता. जरी मनात आलं, मनानं दगा दिला, मनानं दगा दिला, तर कलियुगातले माणसं मनाच्या टकरीला पोहू शकत नाही. म्हणून नुसतं मनात आलं की लगेच माणूस केल्याशिवाय राहत नाही. कलियुगातले माणसं मनात आलं का ते काही धिंगाणा करते. आणि बरेच लोक, महाराज लोक सुद्धा मनात आलं ते करायलीत की नाही, करायलीत. पण एखादा वीर असते, किती मनात पाप आलं तर ते पापाकडे मन जाऊ देत नाही, आणि म्हणून त्याला पापच लागत नाही, तिथंच क्षारण होऊन जाते. हो, म्हणून तो म्हणले ना, मन गए ते जाने दे, मत जाने दे शरीर. हा, बर काय, तुला मन गेलं तर जाऊ दे. आता मन कसं आहे, बावळट आहे, आणि तुमच्यासारख्या कमकुवत माणसाला ऐकणार, बड्या बड्याला घोडशील आहे कोणी. हा, मनाची पाटील गावीचा विश्वास धरू नका त्याचा. हात करील नेमाचा पाडील फसी, मी अळोरायाचा जोशी. आणि मनानं भलत्याचं वाटोळ केलंय, बड्या बड्याला फसविले कोणी, मनानं. पण तुम्ही जरा कलियुगातले माणसे, तुम्हाला ते येरी घोषून टाकते. तुम्ही जरा मनाच्या नादी लागू नका. असा संतांचा उपदेश तुम्ही ऐकला, आणि जरी मनात पाप आलं, नाही बाबा, आत्म्याने सांगितलंय असं आपण वागू नये, लोकांचं वाईट टिटू नये, लोकांचं त्याचं वाटोळ केल्यावर आपलं कसं चांगलं होईल. बरं काय, परस्त्रीला आपण जर आणि तसं वाईट वागलो तर आपल्याला पुन्हा येऊन ठोकेल. नको पाप करणं. असं बंद केलं की तिथं ख्याल नव्हतं. हा हा, वा, असं वाटायला येणार आणि सांग तुला भेट कशी म्हणाली. आमच्या जाऊबाईंचा सारा संसाराचा धंदा हा, आता किती कुठलं प्रमाण आहे? हा, नाही, ग्रंथात कोण आहे? गीतात कुठं आलं? हा, तुम्ही काय असू द्या, बर काय, मला विरुद्ध आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, तुकाराम महाराज म्हणले बा, स्त्रियांचं नको नको स्त्रियांचा संघात, नको नको स्त्रियांचा परमार्थ, नको नको स्त्रियांचा एकांत, तरी त्या आघात पुरुषाची चिरंजीव पदात. हा, त्यांचे गुरु म्हणले होते जनार्दन स्वामीनाथ महाराजाला, आणि ते चिरंजीव पदाचं वर्ण नाही, साधकांना असं वागावं म्हणून आपण लांब राहतो. लोक वेगळ्या भावनेनं तिरस्कार करतात का असं समजतात, असं नाही. माता भगिनींचा तिरस्कार नाही, नाही, तिरस्कारच नाही महाराज, फक्त संगतीत परमार्थ नको जास्त. लक्षात आलं का? त्यांनी भजन आपण टाळ घ्यावं आणि आपण बी भजन करावं संग संग, हे नकोय का? आपण कमकुवत माणसं आहोत, मनाचे कमकुवत माणसं आहोत, बरोबर आहे ना? आणि हे मन कुठेतरी चाळा केल्याशिवाय राहत नाही. आणि ते समोरच जर आलं तर मग अवघड आहे. मग कशा म्हणले, अग्निकुंडो समोनारी घृतकुंभो समोर राहा, दृष्टांग हे परस्त्रीना कश्यनो चरित म्हणा. कुठला श्लोक आहे भाऊ? ही नाही भाऊ नाही, बघा कुठला आहे. अजून त्या रामायणात नाही ना. बरं जाऊ दे, हे कुठला, कोण्या कांदातला आहे? अरण्य. कोण्या ठिकाणचा आहे? पंचवटी. कुठं? पंचवटीला राम आले होते. राम, लखन, सीता. आता एके दिवशी राम स्नानाला गेले, सीता माझी झोपली होती. दुपारच्या लोळू लागले झाला, आणि लक्ष्मण मी बाजूला तिथंच, ते बी लोळू लागले. नाही, बसले होते, ते बसले होते, आणि राम गेले आंघोळीला. सीतेला लागला डोळा. डोळा लागल्यावर तिचा पदर वाऱ्यानं अव्यवस्थित झाला, आणि तिथं गुह्यस्थळ सुद्धा उघड पडलं. लक्षात आलं? हे आता वार आणि झोप लागल्या, डोळा लागल्यावर काय करतो माणसाला? ती साडी फाडी जरा अस्ताव्यस्त झाली, अशी काही परिस्थिती झाली. लक्ष्मण जवळच होते, त्यांनी ती पाहुंडी इकडे बघितलं. लक्ष्मण लक्षात आलं त्यांनी, पण उठवेलही नाही आणि न्याहाळून बघत बसले की
आपल्या आपण भगवंताचं चिंतन करू. तितक्यात राम आले आल्या बोलली ती बायको आस्था घेतली, डोळा लागलाय बरं काय. आणि रामाला वाईट वाटलं, मग तिला धुळ केलं. ओठ काय यासारखं पसरली, काही पदरवी इकडे तिकडे गेला तरी कळणार, काय नाही कळणार असं काहीतरी. सीतामाई खरं बनवून उठले. लाज वाटली ना मला, लाज वाटली. आपली पदर हे सारी सावरा सावरी केली, एकत्र बसल्या, धुवून केलं रामाला सीतेला. लक्ष्मण जवळच होते. लक्ष्मणाला फक्त असं म्हणजे सांकेतिक भाषेतून विचार, अग्निकुंड समवणारी घृतकुंभ समवणारा दृष्टांगुहे परस्त्रीनाम कश्यनो चरित म्हणा. त्याच्यावरली ओवी सांगतो. स्त्री तव अग्निकुंड केवळ, नर घृतकुंभ तो विव्हळ, देखोनी नारी गुह्य स्थळ मन निश्चळ कोणाचे. एवढीच ओवी त्या श्लोकावर, एवढीच ओवी. लगे लक्ष्मणाला उत्तर दिलं. पिता यश सुचिर होतो, माता आमच्या अधिपती होता, श्रीराम सेवा निरता सत्सेव निषेधम. त्याच्यावरली ओवी ती एक आहे. ज्याचा पिता सुचिर होत, माता पतिव्रता निश्चित, श्रीराम सेवे नित्य रत, त्याचे चित्त चळे. तिथं काय म्हणले बरं काय, ज्याचा बाप सुचिर होत आहे, माता पतिव्रता आहे आणि रामाची सेवा जो करतो त्याच्या मनाला फाळत बसणार नाहीच. रामा लक्ष्मणाला नवाजलं ना रामानं, आहे नाही तर ना ती नाही तर नाही, बरोबर आहे की नाही. पण जवळ भाव द्यायचं तसं झालंय तरी मनात काही पाप आलं म्हणजे एक नंबरचा भक्त आहे. मग तिथं काय म्हणले तर तुपाची घागर, काय अग्निकुंड समवणारी. बाईला उपमा दिली कशाची, अग्नीच्या कुंडाची. आणि माणसाला उपमा दिली तुपाच्या गाडग्याची. आणि तुपाचं गाडग अग्नीच्या संग नेलं जवळ जाळावर, बघायला किती वेळ लागेल. हा मग तसं आपलंय, तसं आपलं. परस्त्री आपल्या जवळ आल्यावर भ्रष्ट व्हायला काय उशीर आहे. म्हणून आपण लय परस्त्रीच्या सान्निध्यात परमार्थिक गोष्ट करायला पाहिजे. म्हणून आपण त्याची द्वेष्टेत असं मात्र. मग असं जर तुम्ही मनाला, मग आता अशी बाई दिसली एखादी जरी मनाला पाप आलं, आपल्या मनाला पाप आलं आणि आपण अशा पद्धतीने टाळलं तर पाप लागेल बरं. कसं लागेल मग मनाला पाप लागत नाही, पुण्य बी लागत नसेल. पुण्य कशाला लागेल. पुण्य नाही ना, पुण्य कोण म्हणायचं. हा मग पुण्य लागते. कसं लागतं म्हणजे नाही 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 बघा, मनाचं पाप वजा आहे, पुण्य वजा नाही ना मनाचं. कलियुगात तुम्हाला असं म्हणायचं का, कलियुगामुळं पुण्य मनाचं वजा नाही 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 नाही, उलट मनाचं पुण्य तर दुप्पट दुप्पट. कलियुगातलं पुण्य मनाचं तर दुप्पट. आणि सगळ्यात मौन हेच खरं पुण्य. तुम्हाला मागे सांगितलं ना, जप जप पुढच्या चरणात आपण बोलू त्याच्यावर. हा अरे खरा तर मानसिक जप श्रेष्ठ आहे. आपण लाईट स्पीकर लावून भजन करतो थोडे, वल्ला पटायचे पटू चुलीच आपल्या पसंतीचं नाही, म्हणजे शास्त्राच्या पसंतीचं ते भजन नाही. फक्त ते एवढ्यासाठी बरं आहे आवाजाला, स्वराला खेचते. म्हणून स्वर कसं आहे बघा, कसं आहे विना मृदंग हे ते लावले. तुम्ही बघा बरं, नुसत्या विण्यावर भजन करणं अवघड आहे आणि विनाय नसताना भजन करणं त्याच्यावर. स्वरात भजन करायचे म्हणजे बिन विण्यावर करायचे, त्याला लईच पक्का पाहिजे. वाघिणीचं दूध प्यायला विनाय नाही, काहीच नाही, मृदंगही नाही आणि स्वर काय करायचे मार्गच नाही ना. मनात चाल, म्हणा दुपटीत म्हणा, नेमपटीत म्हणा, नाही काळी एक मध्ये म्हणा काळी दोन मध्ये. कसा म्हणा काळी एक, इथं आमच्याकडे काळी एक बी नाही दोन बी नाही. आणि कशी चाल म्हणा जमतंय काय. आणि स्वर लावल्या सोप, आणखीन जर सोपं होत. पुन्हा विना लावून मृदंग लावल्या आणखीन सोपं का होते सांगतो, ते मिसळून येत आहे ना. कळलं महाराज, हे सोपं भजन आहे, लक्षात आलं. मग विण्यावर तवाच उघड पडतंय, बाबा नसला ताळ हे ते गेला की नाही इकडे तवाच जाते. मग हे मग आता स्वर लावले आणखीन बरोबर, भजन स्वरानं लावलं, हे सगळं साहित्य वाचलं चांगलं, हे चांगलं आहे. आणि हे खेचायला माईक, मायकामुळं स्वराला आणखी बरं पडतंय, इतक्यासाठी बरं आहे.
पण तितक्यासाठी बरे तुमचे तुम्हाला ऐकाय साऊंड लावावे. वरी भोंगे लावून लोकांना झोपीतल्या त्रास देणं कशामुळं? ते राक्षस आहेत, ते झोपले, त्याला नाम ऐकले की डोसकं उठतंय. बरोबर आहे की नाही? हे तर मस्त उठते नाम ऐकून. तुम्ही उद्धार काय मागणी नाही. ते ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज होऊन गेले. बरोबर आहे की नाही? म्हणून याचा अर्थ तुमचं भजन लोकांना बरं काय होतंय का हो काय वडिवा महाराज काकडा करते वा याचा काय सांगितलेले मानसिक पाप लागत नाही असं म्हणणारे कोण आहेत? सुत महाराज. कलीचं महात्म्य सांगताना कली निग्रह राजा परीक्षितीने केला त्या संबंधात ते बोलणे, त्या संबंधातलं बोलणं आणि तिथं उक्ती सुत महाराजांची. लक्षात आहे की नाही? सुत महाराज सांगतात श्रवणला सौनकाधिकार. हो आणि सुखाचार्य आणखीन आलेच नव्हते ना. सुखाचार्य केव्हा येतात? त्यांना शाप झाल्यावर, परीक्षितीला शाप झाल्यावर त्या संगीता मग सुख संवाद, सुख आणि परीक्षित संवाद. तोपर्यंत सांगणारे कोण आहेत? त्या पहिल्या स्कंदात भागवतात सुत महाराज सौनकाधिकांना सांगणारे. म्हणून सुत महाराजांची उक्ती आहे. आणि म्हणून तुम्ही मानसिक याच्यासाठी मनाला जरी गेलं तर बंबलं जाऊ दे जा, पण तुम्ही आवडीत मन गेलं तरी मग जरी म्हणलं आज ऊस आई टोळी नाही नाही एखादं सेन जरी ऊस तोड्याचं तुली पण येते त्याच बसते बोंबलं बाप लागलं काय होईल? एखादं चुलीत गेली बसला ऊसापाशी बोंबलं मग एखादंच राहील मग पाप लागलं काय होईल? पाप टोळी गेली तर पुन्हा येणार नाही महाराज. मग हेच पाप लागतात ना. मग आपण असं कृतीत आल्याशिवाय राहतच नाही तो. आपलं मन आपल्याला आवडत नाही म्हणून पाप लागतात. पण मन आवडलं तर त्याला वीर म्हणलेले. वीर कलियुगातला वीर पुरुष येतो मनाला आवडणारा. म्हणून तर ते शपक येते मनाला घ्यावे हाती आणि मग तुझा गणपती होत ते शपक येते. ते काय खरंय काय? पण मनाला हातात घेणं गरजेचं आहे हे निश्चित खरंय. म्हणून बरं मन संकल्पात पापी त्याच्यामुळे म्हणले कृतीत आलं तरच पाप, नाही तर मनात आलं तर ते पाप ठरतच नाही. उलट तुम्ही आवर उदाहरणार्थ शेजाऱ्याचं धान चाराव काय की त्यानं आपलं चारलेले पहिलं असं कवा वाटायले किंवा त्यानं आपलं वाटोळ केलं त्याचं आपण वाटोळ करावंच काय की. आणि इतकं आलं तरी एक वार मनाला वाटलं नाही 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 अहो त्यानं केलं म्हणून आपण त्याचं केलं फिटलं का? नाही फिटलं. मग काय उपयोग आहे आपल्याला एवढे कीर्तन भजन ऐकून आपण लोकांचे ऐकतो. महाराज लोक आपल्याला सांगतात कीर्तन भजनातून हे असं करू नये, त्यानं केलं तर करू द्या पण आपण वाटोळ करायचं. आता हे वीर आहे का? कोण आहे? वीर आहे. त्याला वीर म्हणा. जरी पाप मनात आलतं तर क्षालन धरण आहे पुण्यानं. हे पुण्यच लागलं त्याला. ते पाप राहिलं नाही गेलं तिथं पाप. असं होतंय. आणि शाप दिल्यामुळं मनातून शाप देत होते ना पहिले महात्मे. त्यांचा शाप लागत होता आणि त्यांचा पुण्य क्षय होत होता. हा पुण्याचा क्षय होते ना शाप दिल्यामुळं. मग त्यांचा क्षय इथं पुण्याचा क्षय व्हायची गरजच नाही का? शापच लागत नाही. कलियुगात शाप आहे ना शमी कृषीचा की या महाराज लोकांचा शाप लागणार नाही. कलियुगातल्या कप्याचा शाप लागणार नाही. असा शाप आहे आपल्याला इनाई भाऊ. तुम्ही किती पोत्या सांगा तुम्ही म्हणजे का कोणाला सत्यानाश होईल होत नाही तुमच्या तसं तेवढं आपलं. याचा अर्थ त्यांनी ते आपल्या वाचेतलं काढून घेतलंय सामर्थ्य. का काढून घेतलंय? कलियुगातले माणसं दमदार नाहीत. ते लागलीच गुन्हा असेल एवढा तर त्याला शासन करतील एवढं आणि केलं त्या पोरानं. हा महावाक्याचा बोध म्हणजे होत आहे ना. म्हणजे कसं कसं? अरे महावाक्याचा बोध हे शाप आहे की वरदान आहे? वरदान का लागणार नाही? अरे वरदान तर लागेल ना का? त्याने महावाक्यातून बोध केला. कोणी? सद्गुरूनं पहिल्या भावनेने केला. शिष्य आपला कृतार्थ व्हावा. संकल्प चांगला की नाही त्यांचा? आणि गुरु म्हणजे अधिकारी. बरं गुरु म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू या बोधावरला. मग अशाचा बोध होणार की नाही होणार? त्याच्यात तप आहे ना. तुकाराम महाराज म्हणा, मोतीराम महाराज रवी आपल्या त्यांना गोली पर होणे कर. मग यांचा का म्हणून यांच्याकडे तर पुण्यच आहे की महाराज.
याची वाणी म्हणजे वाणी नाही, लयाचे विचार शब्द. सुखे म्हणून येते वेद आणि स्वदेह सच्चिदानंद कारण भाव येते. तर त्यांचा विचार करू नका. रंगनाथ गुरुजीचा, मोतीराम महाराजाचा, तुकाराम महाराज ज्ञानोबा आहे तर होऊनच गेले, त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मग त्यांचा बोध होईल का? तर ते निष्पाप महात्मे आहेत. त्यांना पाप आणि पुण्य नाही, पाप पुण्य लागत त्या नाही, पाप पुण्य लागत त्या. याचा पूर्वार्ध काय आहे वा. आणि नाही पाप पुण्य लागत त्या जे उदास माणसे त्या देहावर भक्ताईशी जाणार जे देही आणि गेले अशा पाच जे देहावर उदास झालेले असे मोतीराम महाराज उदासच होते. देहावर कसे होते? विधी म्हणून आंघोळ, विधी म्हणून गंध आणि विधी म्हणून कपडे, म्हणजे लज्जा रक्षणार्थ कपडे आणि पोटाची गार भरायची म्हणून खाण. बरोबर आहे. असं मग असे जगले की नाही मोतीराम महाराज? गुरुजी कसे जगले? मग ते ब्रह्मरूप उदासीनाचा देह ब्रह्मरूप. नाही पाप पुण्य लागत त्या मुक्त ते लोक. आणि त्या मुक्ताचा बोध होणार नाही तर काय होणार? मुक्ताचा बोध विचार झाल्याशिवाय राहत नाही. ते बोध आहे, वरदान आहे. कळलं का? आणि असा मुक्त शाप देते. असा महात्मा बोधावर गेला कसा देईल? इथं तपी बोलायलो म्हणजे मुक्त नसतो, तपी असतो तो. म्हणजे मुक्त असतो तो तपी असतो, पण सर्व तपी मुक्त आहेत असं मात्र की नाही. लक्षात आलं की नाही? काय बोललो? जे मुक्त आहे ते कसं आहे? तपी आहे. पण सगळेच तपी मुक्त नाही. बरोबर आहे ना? आता तुमच्या रामायणाची 100 पारायण, कोणाची 50 पारायण, कोणाची 200 पारायण, कोणाची किती काय तप छोटं मोठं प्रत्येकाकडे आहे. म्हणजे तुम्ही मुक्त आहेत का? नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून असले आता प्यायचा मग इतकं पुण्य केलेलं घ्या, मी आता सत्यनाश करून टाकेल होत नाही. म्हणजे तुम्ही अलीकडे लोक आहेत. आणि जे मुक्त झाला का ते कोणाला शिव्या कातवल तितक्या पोटा कातवल. आणि जरी एखादा कातवला तर भल्यासाठी कातवल. जसे माझं म्हणले ना, महाराजाला सावका त्या जमदाग्नीनं अगस्तीनं शाप दिला त्या राजाला, गजेंद्राच्या वेळेला निघाल. अरे बाबा ते जर कातवले नसते तर ते राजा नीट होत नव्हता. मग त्याच्या कल्याणासाठी शाप दिला की नाही? म्हणजे महात्म्याच्या शिव्यात सुद्धा कल्याण आहे. महात्म्याच्या शिव्यात सुद्धा काय कल्याण आहे. असं आहे. म्हणून तर जनाबाई शिव्या देतात देवाला. बरोबर आहे. आणि आपण देवाची स्तुती करतो, रोज स्तुती करतो किंवा सकाळी म्हणायचे. बरोबर आहे. हो बरोबर आहे ना. मग बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आचरण चांगलं करता करता वाईट पाऊल टाकायचं नाही असं. म्हणजे लक्षात आलं. म्हणून मनाचं पाप कलियुगातलं लागत नाही म्हणणं जे म्हणणं आहे ना, ते सुत महाराजांचं म्हणणं आहे. हे आपलं घरचं नाही बोलणं. बघा भागवत काढा, पहिला स्कंद काढा, त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे. किती तुम्ही लोकांची घर जाळायचा विचार मनातून केला तर होत नाही. हा तृप्तीत आला का मग बघा असा त्याचा अर्थ आहे. आणि असं म्हणत आता चालले आपलं हे की वाल्मिक काय पुराण प्रसिद्ध बोलले आणि नामे तिन्ही लोक उठतो. नामानं तिन्ही लोकांचा उद्धार होतो, स्वर्गातल्या मृत्यूतल्या. आता 1:15 वाजलाय आणि थोडा घेतलं त्या पेंटर कडून. एका नावाला पेंटरने 100 रुपये घेतले. 100 आणि ते दोन्ही गुण टाकले. म्हणजे इकडल्या लोकांना दिसाव, तिकडल्या लोकांना दिसाव. पुढी जागा नव्हती नाव टाका. सांगा एवढं नाव बसत होतं का पुढे कुठं नाही? हा पुढे नाव असायला पाहिजे, पण पुढे नाव लागा शिल्लक नाही. त्यानं वरी नाव टाकलंय नरवाडी कोरून. तिथे हे नाव कसं टाकता येईल? खाली टाकलंय राधाकृष्ण मंदिर त्या पट्टीवर कोरून. त्या विचारानं मन लावून महाराज मला आयुष्यात माझ्या मनासारखं काम करणारा सुतार घेतलंय, त्याला मी मानतो. अशाचा सत्कार करतो, त्याला धन्यवाद. नाही तर मूर्खच लोक ह्याल्यावर पैसे देऊन बैमाने लोक मनासारखं काम. हे कोणी राजा असू द्या, कोणी इथं बसू नये म्हणून सगळं करायला बसून ना तिथे नेलंय बी. आणि ते म्हणजे संकल्पात म्हणा की मला काय बाबा तुमचं दान कोणला